विदर्भामध्ये जुलै महिन्याचे जवळपास 15 ते 17 दिवस पावसाचा खंड पडला होता. पिकं धोक्यात आली होती. शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत होते. खरीप हंगाम वाया जाणार की काय अशी ही भीती निर्माण झाली होती. काही ठिकाणी तर दुबार पेरणीची तयारीही शेतकऱ्यांनी सुरू केली होती. परंतु शेतकऱ्यांची आर्त हाक आणि विनवणी वरुणराजाने ऐकली असं झालं आणि गेले 8 दिवस झाले विदर्भाच्या वेगवेगळ्या भागामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे. आत्ताची पावसाची स्थिती अशी आहे की विदर्भातले पश्चिम विदर्भातला वाशिम जिल्हा, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पडलेला आहे. काही जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं या पावसामुळे विदर्भातल्या जलसाठ्यांमध्ये धरणांमध्ये पाणी पातळी वाढत आहेत. कारण की काल आणि परवा मुसळधार पाऊस पडला. यापूर्वी रिमझिम पाऊस होता. ज्या पावसामुळे धरणातील पाणी साठा वाढत असतो. आपण आता धरणांचा विचार केला तर विदर्भामध्ये अमरावती विभाग आणि नागपूर विभागात गेल्या 4 दिवसात जवळपास 5 ते 6% पाणी साठा वाढलेला आहे. त्यामुळे हा पाऊस लॉंग टर्मसाठी शेतकऱ्यांसाठी फायद्याचा आहे. भूगर्भातील पाणी पातळीही वाढायला मदत झालेली आहे. आता परंतु शेतकरी आता विचारत आहेत की हा पाऊस जाणार कधी, आता आम्हाला पावसाचा गॅप कधी मिळेल, उसंत कधी मिळेल. कारण की बऱ्याच भागामध्ये म्हणजे पश्चिम विदर्भात पूरस्थिती आहे. त्यासोबतच म्हणजे अकोला, बुलढाणा आणि वाशिमच्या भागामध्ये बऱ्याच भागामध्ये पूरस्थिती आहे. काही पिकंही पाण्याखाली आलेली आहेत. तशी स्थिती गडचिरोली जिल्ह्यात आहे. गडचिरोली जिल्ह्यातही चांगला पाऊस पडला, पूरस्थिती आहे. चंद्रपूरच्या काही भागामध्ये मुसळधार पाऊस झाला, तिथेही थोडीफार प्रमाणात पूरस्थिती आहे. परंतु हे वातावरण हवामान विभागाच्या अंदाजानुसार पावसाचं वातावरण पुढचे 24 तास किंवा जास्तीत जास्त 36 तास राहण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. कारण की कमी दाबाचा पट्टा जो पूर्व विदर्भ आणि छत्तीसगडच्या सीमेरेषेवर होता, म्हणजे नागपूरपासून जवळपास 140 किलोमीटरवर काल कमी दाबाचा पट्टा होता. त्यामुळे हे फ्लड म्हणजे फ्लॅश फ्लडचं भीती किंवा जो पाऊस पडला मुसळधार त्यामुळे त्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पडलेला आहे. परंतु हवामान विभागाच्या अंदाजानुसार तो कमी दाबाचा पट्टा जो आहे तो आता पुढे सरकतोय, मध्य प्रदेशच्या दिशेनं सरकतोय. त्यामुळे पुढच्या 24 तासात विदर्भातला पाऊस कमी होणार अशी स्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे आणि शेतकऱ्यांसाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. दुसरं महत्त्वाचं या पावसानं, कारण की अशी परिस्थिती होती की शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असतं हा पाऊस आला नसता तर. परंतु पाऊस आल्यामुळे कापूस, सोयाबीन, तूर, उडीद, मूग, धान पिकांसाठी मोठं जीवदान मिळालं. पिकांच्या वाढीसाठी मदत जी आहे ती झालेली आहे. आता पूरस्थितीमुळे काही प्रमाणात नुकसान झालेलं आहे, काही प्रमाणात हानी झालेली आहे. जर आपण यवतमाळचा विचार केला तर यवतमाळमध्ये एक कुटुंब वाहून गेलं चालत्या कारमधून आणि कारसहित वाहून गेलं. त्यातले 3 जणांचा मृत्यू झालेला आहे. एक व्यक्तीवर उपचार सुरू आहे. तर भंडारा जिल्ह्यात एक वृद्ध जो आहे तो पुराच्या पाण्यात वाहून गेलेला आहे. या घटना वगळता विदर्भात कुठेही या पावसामुळे जीवितहानी जी आहे ती आत्ता रिपोर्ट झालेली नाही. परंतु पूर आहे. गडचिरोली जिल्ह्यात काही लोकांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेलं आहे. भामरागड परिसरामध्ये हे आहे. जवळपास 8 ते 10 मार्ग गडचिरोली जिल्ह्यात बंद आहे. वर्धा जिल्ह्यातही काही मार्ग जे आहे, अलीपूरचा परिसर असो किंवा राळेगावच्या भागामध्ये जाणारे रस्ते जे आहेत ते काही काळ बंद करण्यात आले होते. परंतु आत्ताची जी माहिती आहे, कारण की रेड अलर्ट होता अमरावतीसाठी आणि यवतमाळ जिल्ह्यासाठी काल रेड अलर्ट दिला होता आणि पुढचे जवळपास अजून 24 तास हा रेड अलर्ट कायम असणार आहे. त्यामुळे 2 जिल्ह्यांना पुराचा धोका किंवा मुसळधार पावसाचा धोका आहे, फ्लॅश फ्लडचा धोका आहे. परंतु हे 2 जिल्हे वगळता इतर उर्वरित महाराष्ट्रामध्ये, मग उर्वरित विदर्भामध्ये म्हणजे पश्चिम विदर्भ असो किंवा पूर्व विदर्भ असो, तिथला पाऊस हळूहळू कमी होणार असं हवामान विभागानं सांगितलेलं आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ज्यामुळे पाऊस येत होता ते कारण समजून घेणं महत्त्वाचं. आणि ते कारण आहे कमी दाबाचा पट्टा जो पूर्व विदर्भात नागपूरपासून जवळपास 140 किलोमीटरवर तयार झाला होता. तो कमी दाबाचा पट्टा पुढे सरकतोय हळूहळू. त्याच पट्ट्यामुळे गेल्या 4-5 दिवसात विदर्भात चांगला पाऊस मिळालेला आहे. शेतकऱ्यांसाठी फायद्याचा पाऊस मिळालेला आहे. तो पट्टा पुढे सरकल्यामुळे पाऊससुद्धा पुढे मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भात पुढच्या 24 तासानंतर पावसाचा जोर जो आहे तो कमी होईल असा अंदाज हवामान विभागाला वर्तवलेला आहे. परंतु एकूणच या 4-5 दिवसात, कुठे 8 दिवसात झालेला पाऊस शेतकऱ्यांसाठी खरीपातल्या पिकांसाठी जीवदान देणारा ठरला आहे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.